फक्त सांगाल का गिराय कसं हे दिलं? 40 रुपये 30 रुपये 30 रुपये 40 नको बाय मुगा होतो लगेच पहिली आहे 5 मीटर परवडत असं होतं का नाही ना आता तू नाराज नको करू तू आता तू बसतो तू सुमन या प्रकारे गुढीपाडवाचा उद्या दिवस आहे बरेच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे बाजारात गुढीपाडव्याला काय काय केलं जातं आणि कशाप्रकारे साजरा केलं जातं गुढी उभी करतात गुढी पाडवायला हे लावतात लिंबाचा पाला ना आंब्याचा पाला ना गुढी उभी करून सजून हे करतात पूजा करतात आपल्याकडे काही पाले आहे त्याच्यानंतर कशा प्रकारे प्राइसचं वर झाले म्हणजे कसं विकत आणलं ना तर 1000 रुपयाला बाचके असतात तर मग ते आम्ही लावतो 10 रुपयाला 20 रुपयाला असं आहे ते गुढीपाडवाला महाग असतं इतर दिवशी सुद्धा महाग असते महाग नसतं फक्त सणाच्या दिवशी महाग असतं कुठल्या कुठल्या सणाला दिवाळीमध्ये असतं नवरात्रीमध्ये असतं महालक्ष्मीमध्ये असतं सगळ्यांमध्ये म्हणजे महाग असतं आणि असं साजेला गेला तर मग तेव्हा नसतं मग स्वस्त असतं तेव्हा गुढीपाडवा नवीन वर्ष म्हणून लोक साजरा करतात नवीन वर्षाला म्हणजे कमी कोणी बघायला परत नवीन वर्षाच्या निमित्ताने हे सर्व लोक महाग होतं का नवीन वर्षालाच महाग असतं नवीन वर्षाला चांगला दिवस पण चांगला असतो माझं नाव पूजा किशन भालेराव आहे उद्या गुढीपाडवा आहे हिंदू धर्माचा नवीन वर्ष आहे लोक गुढी खरेदी करतायत काय लोक फुलं घेऊन जातात तोरण घेऊन जातात साखरेची काठी घेऊन जातात आंब्याची डाळ लिंबाचा पाला त्या दारी उभी करून त्याचं नवीन वर्ष साजरं करतात सणासुदीच्या दिवशी फक्त फुलांचा पालांचा भाव वाढतो नेमकी तर एरवी भाव कमीच असतो सणांच्या दिवशीच फक्त भाव जास्ती वाढतो तरी पण लोक खरेदी करून घेऊन जातात
जेव्हा सण नसते तेव्हा पालाचा भाव 150 रुपये शेकडा असतो. आता सण सुद्धा आहे तर त्याचा एक 1,500 रुपये शेकडा चालू आहे, असं चालू. आणि फुलांचा भाव तेव्हा 60 रुपये किलो असते, आता या टायमाला 150 रुपये किलो चालू आहे सणाच्या टायमाला.